नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत, जे डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्याचे असणार आहेत. यामध्ये फक्त आपण प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे आपण अगोदर कव्हर केले आहेत. आज फक्त घेणार आहोत पहिल्या आठवड्याची रिव्हिजन. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सर्व प्रश्न IMP असणार आहेत. प्रश्न पहिला आहे, दितवाह चक्रीवादळामुळे कोणत्या देशाने नुकतंच आणीबाणी ही जाहीर केली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क, श्रीलंका. दितवाह या चक्रीवादळामुळे जे काही नुकसान आणि त्या ठिकाणी हानी झाली होती बघा, तर त्यासाठी श्रीलंका देशाने आणीबाणी ही जाहीर केली होती. पुढचा प्रश्न आहे, श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी भारतातर्फे कोणते ऑपरेशन राबवण्यात आले होते? तर श्रीलंका देशाला मदत करण्यासाठी भारताने बघा पर्याय क, ऑपरेशन सागरबंधू हे ऑपरेशन राबवले होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार हा कोणी स्वीकारला आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार हा पर्याय क, राजेश अग्रवाल यांनी स्वीकारलेला. कोणी? राजेश अग्रवाल. कितवे असणार आहेत? तर ते 50वे आहेत. कितवे? 50वे. पुढचा प्रश्न, ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला फलंदाज हा कोण ठरला आहे? तर ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनलेला आहे विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे, 2026ची G20 शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहे? तर 2026ची G20 शिखर परिषद ही पर्याय ब, मियामी अमेरिका. मियामी अमेरिका या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, महिलांची हत्या केल्यानंतर कोणत्या देशात आता जन्मठेपेची शिक्षा ही देण्यात येणार आहे? तर महिलांची हत्या केल्यानंतर आता इटली या देशामध्ये जन्मठेपेची शिक्षा ही देण्यात येणार आहे. जॉर्जिया मेलोनी एक विधेयक त्या ठिकाणी मांडले होते बघा, आणि त्यानंतर हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता महिलांची हत्या केल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा ही देण्यात येणार आहे इटली या देशामध्ये. पुढचा प्रश्न आहे, बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार 2025ने कोणास सन्मानित करण्यात आले? तर बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्काराने मीनाक्षी निकम, पर्याय क, मीनाक्षी निकम यांना सन्मानित करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणास इंडियन ऑफ द इयर 2025ने नुकतंच सन्मानित करण्यात आलं? तर इंडियन ऑफ द इयर म्हणून पर्याय ब, जय शाह यांना सन्मानित करण्यात आलेले. जय शाह हे ICCचे 5वे भारतीय अध्यक्ष असून सध्या ICCचे अध्यक्ष कोण आहेत? तर जय शाह, ज्यांना इंडियन ऑफ द इयर 2025 म्हणून नुकतंच सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक एड्स दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर दरवर्षी 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस हा साजरा केला जातो. सुरुवात झाली केव्हा होती? तर 1988 मध्ये सुरुवात झाली होती. फक्त थीम आपण यावर्षीची पाहूया, तर व्यत्ययांवर मात करणे तसेच एड्स प्रतिवादात परिवर्तन ही यावर्षीची थीम होती. प्रतिवादात नाही तर प्रतिसादात आहे. पुढचा प्रश्न आहे, UN रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र हे कोणते ठरले आहे? तर UN रिपोर्टनुसार जगातील लोकसंख्या असलेले शहरी क्षेत्र ठरलेले आहे पर्याय अ, जकार्ता इंडोनेशिया हे पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर आहे ढाका बांगलादेश, तिसऱ्या क्रमांकावर येतं टोकियो जपान, त्यानंतर आपल्या भारताचा क्रमांक येतो. पुढचा प्रश्न आहे, शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर हे कोणते ठरले आहे? तर पर्याय क, अमरावती. अमरावती हे शहर पक्षाची निवड करणारे राज्यातील पहिले शहर ठरलेले आहे. आता शहर पक्षी कोणता आहे? तर तांबट. तांबट हा पक्षी अमरावती शहराने शहर पक्षी म्हणून नियुक्त केलेला आहे. ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या कितव्या राष्ट्रपती ठरल्या आहेत? तर ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र ही कोण ठरलेली आहे? तर सिद्धी जैन ही राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला छात्र ठरलेली आहे.
पुढचा प्रश्न आहे आयडिया म्हणजेच IDEAचे म्हणून आयडियाचे अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीयाची निवड ही करण्यात आलेली आहे? तर आयडियाचे अध्यक्ष म्हणून पर्याय ड ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार यांची आयडियाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आयडियाचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि याच्या अध्यक्षपदी ज्ञानेश कुमार जे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत बघा, तर यांची त्या ठिकाणी निवड ही करण्यात आलेली आहे. पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूटचे उद्घाटन हे कोणी केलेले आहे? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप स्कायरूटचे उद्घाटन हे केलेले आहे. तसेच विक्रम-1 या रॉकेटचेही अनावरण त्यांनी केले असून स्कायरूटच्या इन्फिनिटी या संकुलाचे उद्घाटन देखील त्यांनीच केलेले आहे. पुढचा प्रश्न आहे IPL मधून निवृत्त झाल्यानंतर आंद्रे रसल हा कोणत्या संघाचा पॉवर कोच बनला आहे? तर IPL मधून निवृत्त झाल्यानंतर आंद्रे रसल हा कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR, तर या KKR संघाचा पॉवर कोच बनलेला आहे. KKRने आतापर्यंत IPLचे 3 विजेतेपद हे पटकावलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ह्या कोण बनल्या आहेत? तर तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्यात पर्याय ब डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर या तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत. डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणांची चौकशी ही आता कोणत्या विभागाकडे सोपवण्यात आलेली आहे? तर पर्याय अ केंद्रीय अन्वेषण विभाग CBI आपण त्याला म्हणतो, तर या CBIकडे आता डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांच्या प्रकरणाची चौकशी ही सोपवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय PMOचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय PMOचे नाव बदलून आता ठेवलेला आहे पर्याय क सेवा तीर्थ. प्रश्न IMP येणाऱ्या भरतीमध्ये यावर एक प्रश्न हमखास विचारला जाईल. त्यासाठी इतर जे काही नावं बदलण्यात आलेले आहेत बघा, तर ते आपण इथे कव्हर करून घेऊया. PMO कार्यालय म्हणजेच पंतप्रधान कार्यालयाचं नाव केलेलं आहे सेवा तीर्थ. देशातील राजभवनाचं नाव केलेलं आहे लोकभवन, राजभवनाचं नाव लोकभवन. केंद्रीय सचिवालयाचं नाव बदलून काय करण्यात आलं तर कर्तव्य भवन. याआधी दिल्लीतील राजपथाचं नाव हे कर्तव्यपथ करण्यात आलं होतं. तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव आता काय करण्यात आलेलं आहे तर कल्याण मार्ग. दरबार हॉलचं नाव काय करण्यात आलेलं आहे गणतंत्र मंडप. आणि अशोक हॉलचं नाव काय करण्यात आलेलं तर अशोक मंडप. अशी महत्त्वाची जी काही ठिकाणे आहेत बघा, ज्यांचं नामकरण हे मागील काही दिवसात तसेच या वेळेस देखील करण्यात आलेला आहे. आणि तो प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यासाठी सर्व लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे टॉप 100 शस्त्र निर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील कोणत्या कंपनीचा हा नुकताच समावेश झालेला आहे? तर टॉप 100 शस्त्र निर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील वरीलपैकी सर्व म्हणजेच तिन्ही ज्या काही आपण या ठिकाणी कंपन्या घेतल्यात बघा, तर त्या तिन्ही कंपन्यांचा त्या ठिकाणी समावेश झालेला आहे. ज्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, माझगाव डॉकयार्ड लिमिटेड आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे. या महत्त्वाच्या ज्या 3 कंपन्या आहेत भारतीय, तर त्यांची टॉप 100 शस्त्र निर्मिती कंपन्यांमध्ये नुकतंच निवड ही झालेली आहे. आता 100 मध्ये या कंपन्यांचा क्रमांक किती आहे ते थोडंसं कव्हर करून घेऊया. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा क्रमांक आहे 100 मध्ये 44वा, जे तेजस फायटर जेटचं उत्पादन करते. त्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा क्रमांक आहे 58वा, जे रडार व इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम बनवते. आणि तिसरं आहे माझगाव डॉकयार्ड लिमिटेड, ज्याचा क्रमांक आहे 91वा, हे युद्धनौका आणि पाणबुडी निर्मिती करत असते. पुढचा प्रश्न 17 वर्षाखालील फिफा विश्वकप 2025चा विजेता हा कोण ठरलेला आहे? तर पोर्तुगाल. पर्याय ड पोर्तुगाल हा विजेता ठरलेला आहे. 17 वर्षाखालील फिफा विश्वकप 2025चा विजेता. पराभव कोणाचा केलेला आहे तर ऑस्ट्रियाचा पराभव केलेला आहे, ऑस्ट्रियाचा. पुढचा प्रश्न आहे स्वदेशी बनावटीची INS तारागिरी ही युद्धनौका कोणी विकसित केलेली आहे? तर स्वदेशी बनावटीची INS तारागिरी ही युद्धनौका पर्याय ब माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडने विकसित केलेली आहे.
पुढचा प्रश्न, देशातील कार्यालय व त्यांची बदलण्यात आलेली नावे यांचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मगाशीच आपण पाहिलं होतं. तर पर्याय ड आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ, ब दोन्ही. म्हणजेच राजभवनाचं नाव आता लोकभवन करण्यात आलेलं आहे आणि केंद्रीय सचिवालयाचं नाव हे कर्तव्य भवन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, ओडीआय क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज हा नुकताच कोण ठरला आहे? तर रोहित शर्मा हा ओडीआय क्रिकेट इतिहासामध्ये सर्वाधिक शतक मारणारा फलंदाज हा ठरलेला आहे, ज्याच्या नावावर आता 352 षटकार आलेले आहेत. किती? 352. या अगोदर शाहिद आफ्रिदी होता, ज्याने 351 षटकार मारले होते आणि आता त्याला मागे टाकत 352 षटकारासोबत रोहित शर्मा हा पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. पुढचा प्रश्न, थेट परकीय गुंतवणुकीमध्ये देशात कोणते राज्य हे अव्वल आलेले आहे? तर आपला महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीमध्ये देशात अव्वल आले असून दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक. तिसऱ्यावर येतं तमिळनाडू आणि चौथ्यावर येतं हरियाणा. WHOच्या रिपोर्टनुसार HIV संक्रमण हे कोणत्या देशात सर्वात वेगाने वाढले आहे? तर नुकताच जो काही WHOचा रिपोर्ट आलेला आहे बघा, तर त्या रिपोर्टनुसार HIV संक्रमण हे पर्याय ब पाकिस्तान या देशामध्ये सर्वात वेगाने वाढलेले, जवळपास 200% अधिक वाढ ही पाकिस्तान देशामध्ये आढळून आलेली मागील 15 वर्षामध्ये. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नुकतंच कोणाची निवड ही करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पर्याय क NIAचे प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ही नुकतंच निवड करण्यात आलेली आहे. फक्त निवड करण्यात आलेली आहे, नियुक्ती आणखीन झालेली नाही. 1 जानेवारीपासून ते या पदाचं कामकाज जे काय बघा तर ते सांभाळण्यात, कारण 31 डिसेंबर 2025ला ज्या सध्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, तर त्यांचा कार्यकाळ हा संपणार आहे आणि त्यानंतर 1 जानेवारी 2026 पासून सदानंद दाते हे महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक असणार आहेत. भारतातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक हा कोणत्या ठिकाणी खुला झाला आहे? तर भारतातील सर्वात लांब काचेचा स्कायवॉक हा विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी खुला झालेला. कोठे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी. ठिकाण जर आपण पाहिलं तर कैलासगिरी हिलटॉप पार्क या ठिकाणी हा खुला झालेला आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यामध्ये गोल्डन पिकॉक पुरस्कार हा कोणी जिंकला आहे? तर स्किन ऑफ यूथ या व्हिएतनामी चित्रपटाने 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोल्डन पिकॉक पुरस्कार जिंकला असून सिल्वर पिकॉक हा जो काही पुरस्कार आहे इंटरनॅशनल सेक्शनमध्ये, तर तो सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा आपल्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला प्राप्त झालेला आहे, जो आहे बघा गोंधळ चित्रपटासाठी. कोणत्या चित्रपटासाठी? तर गोंधळ चित्रपटासाठी. पुढचा प्रश्न आहे, BSFच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा पदभार हा नुकताच कोणी स्वीकारलेला आहे? तर ITBPचे प्रमुख प्रवीण कुमार यांच्यावर आता BSFच्या अतिरिक्त महासंचालक पदाचा जो काही पदभार आहे बघा, तर तो त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे. इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून नुकताच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर लुकास फिलिप यांची इंटरपोलचे नवे अध्यक्ष म्हणून निवड ही करण्यात आलेली आहे. युनेस्कोचे अध्यक्ष कोण आहेत? खालिद अल एनानी. WTOचे अध्यक्ष आहेत डॉक्टर एनगोजी ओकोंजी इवेला. युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताची कोणत्या वर्षासाठी पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे? तर युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर भारताची 2025 ते 2029 या वर्षासाठी निवड ही करण्यात आलेली आहे. LICच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नुकताच कोणाची नियुक्ती ही करण्यात आलेली आहे? तर रामकृष्णन चंदर यांची LICच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड ही करण्यात आलेली आहे. एकुवेरिन युद्ध अभ्यास 2025 कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर एकुवेरिन युद्ध अभ्यास 2025 हा भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. कोठे? तर केरळ तिरुवनंतपुरम या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून 14वी आवृत्ती आहे. डिसेंबर 2025 मध्ये वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणास निवडण्यात आले? तर वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून आर्मंड डुप्लांटिस यांना बघा नुकतंच निवड ही करण्यात आलेली आहे. भारतीय नौदल दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे.
56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 याचं आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर पणजी गोवा या ठिकाणी 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025चं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. वर्ल्ड स्किल्स आशिया कॉम्पिटिशन 2025मध्ये भारताचे स्थान हे कितवे आहे? तर वर्ल्ड स्किल्स आशिया कॉम्पिटिशन 2025मध्ये भारताचे स्थान आहे पर्याय ड 8वे. कितवे? 8वे. 29 देशांपैकी 8वे स्थान हे आपल्या भारताने पटकावले असून यामध्ये 1 रौप्य पदक प्राप्त आहे, 2 कांस्य पदक प्राप्त आहेत आणि 3 उत्कृष्टता पदके ही आपल्या भारताला मिळालेली असून एकही सुवर्ण पदक आपल्या भारताला जिंकता आलेलं नाही. ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल पिस्टल 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर एकूण भारताने 13 पदके जिंकलेली आहेत. किती? 13 पदके, ज्यामध्ये 3 सुवर्ण पदक आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 4 कांस्य पदक आहेत आणि अशी 13 पदके जिंकत भारत हा ISF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बघा यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर चीन आहे. चीन. वेन इट ऑल बेगन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर वेन इट ऑल बेगन हे पुस्तक लिहिले आहे राकेश मारिया यांनी. कोणी? राकेश मारिया यांनी. पुढचा प्रश्न, हरमनप्रीत कौर कोणत्या बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत? तर हरमनप्रीत कौर ह्या पंजाब नॅशनल बँक, पर्याय क पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB बँकेच्या हरमनप्रीत कौर ह्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत. पुढचा प्रश्न, सध्या चर्चेत असलेल्या SIRचे पूर्णरूप खालीलपैकी काय आहे? तर सध्या चर्चेत असलेल्या SIRचे पूर्णरूप आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. पर्याय अ स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं सध्या चर्चेत असलेल्या SIRचं पूर्णरूप आहे. नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले व्लादिमीर पुतीन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर नुकतंच भारत दौऱ्यावर आलेले व्लादिमीर पुतीन हे रशिया या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना भगवद्गीता देखील भेट म्हणून देण्यात आलेली बघा भारतातर्फे. भगवद्गीता रशियन भाषेत अनुवादित भगवद्गीता ही भारतातर्फे त्यांना भेट म्हणून देण्यात आलेली आहे. जगातील सर्वात तरुण फाईड रॅपिड रेटेड खेळाडू हा कोण बनला आहे? तर मध्य प्रदेशचा बघा सर्वज्ञ सिंह कुशवाह हा जगातील सर्वात तरुण फाईड रॅपिड रेटेड खेळाडू हा नुकताच बनला आहे. डिसेंबर 2025मध्ये हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे? तर नागालँड या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे हॉर्नबिल महोत्सव. T20मध्ये 600 विकेट घेणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर सुनील नारायण हा वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू असून IPLमध्ये KKR संघाकडून खेळतो आणि हा T20मध्ये 600 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. याने सर्वाधिक जे काय कारकिर्दीतील सर्वाधिक विकेट्स हे IPLमध्ये घेतले आहेत. माउंट सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक हा कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर इंडोनेशिया या ठिकाणी झालेला आहे माउंट सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल सातबारा उतार्याला अधिकृत मान्यता ही नुकतंच प्राप्त झाली असून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर योग्य पर्याय आहे वरीलपैकी सर्व योग्य, ज्यामध्ये डिजिटल सातबारा उतारा हा 15 रुपयांमध्ये प्राप्त होणार आहे. डिजिटल स्वाक्षरी आणि कोडसह तो आता डिजिटल सातबारा उपलब्ध होणार आहे आणि तलाठीची सही तसेच स्टॅम्पची गरज आता लागणार नाही. त्यासाठी वरीलपैकी सर्व योग्य आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार 2025 हा कोणास जाहीर झाला? तर पर्याय ब मेजर स्वाती महाडिक यांना पहिला महाराणी ताराराणी पुरस्कार हा जाहीर झाला असून त्या सातारा जिल्ह्यातील आहेत. भारताने कोणत्या लोकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट व्हिसा हा सुरू केला आहे? तर भारताने नुकतंच बघा पर्याय अ रशियन लोकांसाठी 30 दिवसांचा मोफत टुरिस्ट व्हिसा हा नुकताच सुरू केलेला आहे. फिफाचा पहिला शांतता पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर
अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फिफाचा पहिला शांतता पुरस्कार 2025 हा प्राप्त झालेला आहे. भारतातील सर्वात लहान जलतरणपटू खालीलपैकी कोण बनले आहे? तर वेदा सरफरे, जी रत्नागिरीची आहे बघा, रत्नागिरीची. तर ही वेदा सरफरे भारतातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आहे. देशातील सर्वात मोठा खाजगी क्रिकेट सेटअप हा कोठे बनवला जाणार आहे? तर तो बनवला जाणार आहे पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी देशातील सर्वात मोठा खाजगी क्रिकेट सेटअप. याची घोषणा पुनीत बालन यांनी केली असून पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीची घोषणाही त्यांनी केली असून ते पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे. शाहरुख खान व काजोल यांच्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण हे कोठे करण्यात आले? तर ते अनावरण करण्यात आले आहे लंडन, इंग्लंड या ठिकाणी. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने हा पुतळा जो काही आहे बघा, तर तो लंडन या ठिकाणी त्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. असीम मुनीर कोणत्या देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनले आहेत? तर पाकिस्तान देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस बनले आहेत असीम मुनीर. 20,000 धावा करणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज बनला आहे? तर 20,000 धावा करणारा रोहित शर्मा हा 4था भारतीय फलंदाज बनला आहे. कितवा? 4था भारतीय फलंदाज. या अगोदर अशी कामगिरी केली होती सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली, आणि त्या तिघांनंतर आता 4था खेळाडू बनलेला आहे रोहित शर्मा. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. हे सर्व प्रश्न होते डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्याचे, जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड करतो, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.